अशा पद्धतीने आपली टेस्टी भाजी तयार आहे. नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण शेवची भाजी बनवणार आहे. तर त्यासाठी मी एक मोठा कांदा कट केलेला आहे. जेवढा बारीक होईल तेवढा कापून घेतलाय मी त्याला. नंतर एक मोठा टमाटा प्युरी बनवून घेतलेली आहे. अद्रक पण टाकलाय मी त्याच्यात आणि ही लसूणची पेस्ट आहे. कोथिंबीर थोडी आणि खडे मसाले थोडे जे असतील ते टाकायचे. तर मी 2 मिरे, 1 लवंग आणि थोडेसे तमालपत्र आणि कढीपत्ते असे घेतले. एक वेलदोडा आहे आणि एक मिरची कट केलेली आहे लाल सुकी आणि ही अर्धा पाऊण चमचा चटणी आहे. थोडीशी हळद आहे, मसाला आहे आणि धने जिरे कुटे हे पाऊण चमचा 1 चमचा असणार. आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. मसाला अर्धा चमचा टाकलाय मी. कढईत 2 पळी तेल टाकलंय मी. थोडी मोहरी टाकायची. मोहरी तळली का जिरं टाकायचं. आपण ही भाजी एका व्यक्तीपुरता करतोय फक्त. त्यानुसार तुम्ही वाढवून घ्यायची. जास्त करायची असेल तर खडे मसाले टाकून द्यायचे. कांदे टाकून द्यायचे. लसूण टाकून द्यायचं. टोमॅटो टाकून द्यायचं. मीठ टाकून द्यायचं. नंतर सर्व मसाले टाकून द्यायचे. चटणी मसाला वगैरे सगळं. थोडंसं पाणी टाकायचं याच्यात. थोडंसं 1-2 मिनिटं झाकण ठेवून द्यायचं. छान तळलं गेलंय हे. पाणी टाकून देऊ आपण थोडं. तापलेलं पाणी आहे. कोथिंबीर टाकून द्यायची. आता हे पाणी थोडंसं 2 मिनिटं उकळू द्यायचं. थोडं झाकण ठेवून देऊ आणि मंद आच करून देऊ आपण. 2-3 मिनिटं उकळलं का ते पाणी
मंद आचेवर. मग नंतर आपण शेव टाकणार त्याच्यात. आता 2-3 मिनिटं सार उकळून गेलाय तो. आपण शेव टाकून देऊ. आणखी 1-1.5 मिनिटं 2 मिनिटं उकळू देऊ आपण तिला थोडीशी. झाली मग आपली भाजी. तर अशा पद्धतीने आपली भाजी तयार आहे मैत्रिणींनो. असेच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला पुढच्या व्हिडिओची सूचना येईल. थँक्यू.